अश्वगंधा आयुर्वेदा में मेन प्लांट है, मतलब सारा आयुर्वेदिक मेडिसिन में अश्वगंधा है, इसलिए अश्वगंधा को किंग ऑफ आयुर्वेदा बोलते हैं। 9 वाजतात रात्रीचे आणि मगाशी मस्त की आराम वगैरे केला आणि आता माझ्याबरोबर माझी आई आणि आजी आहेत आणि आमच्याबरोबर ग्रुप पण आहे, पण ते दुसऱ्या ट्रेननी येत आहेत. तर मंडळी फायनली मी पोचलेलो आहे एर्नाकुलमला. ऑलमोस्ट 1614 किलोमीटरची जर्नी झाली आपली. नमस्कार, मी प्रथमेश पडवा. ननीज लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक ट्रॅव्हल ब्लॉग आणि फार दिवसांनी मी एक ट्रॅव्हल ब्लॉग बनवतो आहे. आणि आजचा जो ट्रॅव्हल ब्लॉग आहे ना, तो खूप स्पेशल आहे. आणि आज आपण चाललो आहे केरळला आणि ही आपली केरळाची सिरीज जी आहे ती पुढचे 6 ते 7 दिवस चालणार आहे. तर तुम्ही ती नक्की एन्जॉय करा. पण आजचा जो ब्लॉग आहे तो आपली जर्नीचा ब्लॉग आहे. तर आता मी आहे वसईला आणि वसईवरून आपली ट्रेन आहे एर्नाकुलमसाठी. आता 3:30 वाजलेत आणि आपली 4 वाजताची ट्रेन आहे आणि गुड मॉर्निंग मंडळी. आता आपली जर्नी सुरू आहे केरळासाठी आणि आपली अर्ली मॉर्निंगची ट्रेन होती. तर ट्रेन बोर्ड केली आणि मी झोपून गेलो, थोडा आराम केला. आता थोड्या वेळ आधी खेड गेलं आहे. खेडला जरा ट्रेन जास्त वेळ थांबली होती कारण क्रॉसिंग वगैरे होतं. आपल्याला वंदे भारतची पण क्रॉसिंग झाली आणि बऱ्याच दिवसांनी वंदे भारत पण बघायला भेटली ट्रेन. कधी प्रवास तर नाही केला अजून त्याने, लवकरच करीन अशी आशा करतो. आत्ताची पुढची जर्नी आहे ती तुम्ही एन्जॉय करा. आणि मस्त ट्रेन एकदम फास्ट चालली आहे. ट्रेन वसईला तर बिफोर टाईम होती, आता थोडी लेट चालली आहे. तर मंडळी आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आता जस्ट कुडाळ गेलं आहे आणि ट्रेन पण थोडी लेट चालली आहे, पण मजा येते प्रवासात. ओव्हरऑल हा प्रवास 24 तासांचा आहे, म्हणजे वसईपासून एर्नाकुलमपर्यंत. तर थोडं बोर पण होते, पण आता दुपार झाली आहे तर आता लंच टाईम झालेला आहे. तर आता पण जेवूया. आता काय काय ते दाखवतो. चपाती, बटाट्याची भाजी आणि चटणी आहे. तर मंडळी मी आता पोचलो आहे मडगाव जंक्शनला. म्हणजेच आता मी आहे गोव्यात आणि हे गोव्यातलं मेन स्टेशन आहे. तर मंडळी आपला प्रवास सुरू आहे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मला. जे अंध व्यक्ती असतात किंवा ब्लाइंड पर्सन असतात त्याच्यासाठी रेल्वेमध्ये ब्रेलमध्ये सीट नंबर लिहिले आहेत. आता ते तुम्हाला मी दाखवतो. इकडे आहे ना तो 5 नंबर लिहिलं आहे. 5 नंबर म्हणजे आता इथे मिडल बर्थ आहे आणि त्याच्या बाजूला इकडे 6 नंबर लिहिलं आहे, म्हणजे जी वरची सीट असते तिचा नंबर आहे. अशा प्रत्येक सीटच्या मागे नंबर्स लिहिले आहेत ब्रेलमध्ये. 9 वाजतात रात्रीचे आणि मगाशी मस्त की आराम वगैरे केला आणि आता माझ्याबरोबर माझी आई आणि आजी आहेत आणि आमच्याबरोबर ग्रुप पण आहे, पण ते दुसऱ्या ट्रेननी येत आहेत आणि आम्ही वेगळ्या ट्रेननी चाललो आहे. आमच्या 5च्या ट्रेनमध्ये ते. आणि आता हळूहळू मी तुम्हाला त्यांना भेटवीनच. तर आता ना वेळ झाली डिनरची आणि रत्नागिरीला माझी आजी आली होती. तिने आम्हाला लंच आणि डिनर दिलं. सो आजी थँक्यू. बाजूला माझी आजी बसली आहे. आजी कसा चालला प्रवास? छान. मग काय मजा वगैरे केलीस की? तुला तर मजा आली तुझ्या डब्यात. हां, मम्मी बोलत होती मला चांगली एन्जॉय. हो, खरंच चांगली होती माणसं तिथे. लागले खा प्यायला देत होती, मजाच केली.
आणि आजी तू काय दुसऱ्यांदा केरळला चालली ना? हो, मी आणि मम्मी तर पहिल्यांदा चाललो आणि आजी दुसऱ्यांदा चालली केरळला फिरायला. आता आमचं जेवण वगैरे झालं आहे थोड्या आधी आणि आता आमची ट्रेन मुतकीला पोचली आहे. ॲक्च्युली इथे हॉल्ट नाही आहे, क्रॉसिंगसाठी थांबली आहे. आणि आता पण थोड्या वेळाने झोपूया कारण खूप रात्र झाली आहे. आजूबाजूचे पॅसेंजर्स ते पण झोपले आहेत. तर आतासाठी बाय, आता पण उद्या भेटूया. तर मंडळी फायनली मी पोचलेलो आहे एर्नाकुलमला आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे केरळमधून. आणि पुढचा पण 6-7 दिवस इथेच असणार आहात. आणि फायनली आपला ट्रेनचा प्रवास संपलेला आहे. ऑलमोस्ट 1614 किलोमीटरची जर्नी झाली आपली. आपण परवा वसईवरून सकाळी 4 वाजता निघालो होतो. प्रवास तर फार छान झाला, पण थोडी ट्रेन लेट झाली आणि त्याच्यामुळे थोडं कंटाळा पण आला. ॲक्च्युली ट्रेनचा टाईम 4:20चा होता सकाळचा. ट्रेन पोचली आहे सकाळचे 9 वाजता, म्हणजे ऑलमोस्ट 29 तास आम्ही ट्रेनमध्येच होतो. आणि आता इथून आपल्या टूरमध्ये अजून पण काही आपले मेंबर्स आहेत ते येत आहेत. आता आपण त्याची थोड्या वाट बघतोय. आता ते लोक आले की आपला आजचा स्टे जो आहे ना तो मुन्नारला आहे. 2 दिवसाचा स्टे आहे. तर आता पण ते आले की बसनी मुन्नारला जायला निघणार आहे. तर मंडळी आपला एर्नाकुलम ते मुन्नारपर्यंतचा प्रवास सुरू आहे आणि मध्येच आम्ही लंच ब्रेक घेतला आहे. तर आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये आणि इथे दोन्ही ऑप्शन आहेत, व्हेज नॉनव्हेज. तर आम्ही व्हेज घेतलं आहे. आता व्हेजमध्ये आम्ही फ्रायड राईस विथ पनीर मंचुरियन घेतला आहे. आता तो तुम्हाला मी टेस्ट करून सांगतो. फ्रायड राईसची टेस्ट ओके आहे आणि मंचुरियन पण ओके लागते. तर मित्रांनो मी आता आलो आहे स्पाइस गार्डनला आणि रस्त्यातच लागले आपल्याला. आता ते आता आपण एक्सप्लोर करूया. आल्पिनिया बोलते हैं. आल्पिनिया एक जिंजर फैमिली है. ये फूड आइटम्स में यूज नहीं करते हैं, गैस के लिए यूज होता है. गैस, एसिडिटी, इनडाइजेशन एंड इरिटेबल बाउल्स के लिए यूज होता है. और आल्पिनिया और अय्यप्पाना नाम से एक प्लांट है. अय्यप्पाना कॉन्स्टिपेशन के लिए, कॉन्स्टिपेशन एंड फाइल्स है ना, बवासीर फाइल्स के लिए भी यूज होता है. अश्वगंधा आयुर्वेदा में मेन प्लांट है. मतलब सारा आयुर्वेदिक मेडिसिन में अश्वगंधा है, इसलिए अश्वगंधा को किंग ऑफ आयुर्वेदा बोलता है. अश्वगंधा मेनली इम्यूनिटी के लिए, इम्यूनिटी, वीकनेस, बोन्स, मसल्स एंड न्यूरोलॉजिकल प्रॉब्लम्स को प्रिवेंट करने के लिए यूज होता है. मतलब हमको प्रॉब्लम नहीं है तो है ना, सप्लीमेंट जैसे सबको अश्वगंधा यूज कर सकता है. और एक अगस्त्य नाम से एक तुलसी है. अगस्त्य तुलसी हम लोग पूजा में यूज नहीं करते, ओनली मेडिसिनल पर्पस के लिए यूज होते हैं. वो कफ के लिए, कफ, कोल्ड, स्नीजिंग, आस्थमा, ऐसे सारा कफ रिलेटेड प्रॉब्लम्स के लिए. इसके साथ अडूसा है और पिपली नाम से एक प्लांट है. वो सारा मिक्स करके है ना मेडिसिन बनता है. दालचीनी एक बड़ा पेड़ हो जाएगा. इसका ये पत्ता तेज पत्ता है और चाल है दालचीनी, दोनों में एक ही पेड़ से मिलता है, दालचीनी एंड तेज पत्ता. शदावरी, शदावरी हम लोग लेडीज के लिए स्पेशल है, ओनली वुमेन्स के, लेडीज के लिए. लेडीज का है ना गायनिक प्रॉब्लम, पीरियोडिकली प्रॉब्लम,
इरेगुलर मेंस्ट्रुएशन, पीसीओडी, वाइट डिस्चार्ज, हमको पीरियड्स के टाइम पेन है ना, वो सब ठीक करने के लिए। मतलब आयुर्वेदिक मेडिसिन में है ना, लेडीज का मेडिसिन में मेन शतावरी है। शतावरी का बिना लेडीज के लिए मेडिसिन नहीं है। और हमको कुछ प्रॉब्लम नहीं है तो भी यूज कर सकते हैं। मतलब वुमेन्स का है ना सप्लीमेंट जैसे शतावरी यूज होता है। ये केरला का ट्रेडिशनल मेडिसिन है, इसलिए हमारा स्कूल में है ना 5th स्टैंडर्ड के बाद लड़कियों के लिए इसका बारे में क्लास भी है, शतावरी का बारे में। और हम लोग शादी के बाद है ना, इधर लेडीज कंपलसरी यूज करते हैं। मतलब शादी के बाद तो बॉडी में हार्मोनल चेंजेस आता है, वो ठीक करने के लिए अच्छा है। एंड यूट्रस को है ना स्ट्रेंथ करने के लिए भी यूज है। डायबिटीज के लिए इसका मेडिसिन पार्ट एक पत्ता है, ये इंसुलिन पत्ता, इसके साथ बेल पत्र, एक नायक, चक्कर खुली, ऐसे 14 टाइप्स हर्ब्स है। वुंड हीलिंग के लिए हमको पत्ता डायरेक्ट यूज कर सकता है। अच्छा से है ना, ये पत्ता क्रश करके बांध के रखो, जल्दी हील हो जाएगा। ओपन करके इसका अंदर सीड्स है, वो सीड्स को ड्राई करना है, फिर रोस्ट करके ग्राइंड करके कोकोआ पाउडर बनता है। इससे चॉकलेट केक्स वो सब बनाते हैं। और एक प्योर कोकोआ पाउडर हम लोग बूस्ट बॉर्नविटा पीते हैं ना, इसका बदल दूध में मिलाकर यूज करो, बोन्स के लिए अच्छा है। एंड छोटा बच्चों लोगों को हाइट के लिए भी यूज होता है। थायराइड हाइपो एंड हाइपर दोनों के लिए ये थायराइड ग्लैंड को स्टिमुलेट करके ओनली कंट्रोल में रखने के लिए। थायराइड वाले लोगों के लिए ना थायरोक्सिन यूज करते हैं, थायरोनोम यूज करते हैं एलोपैथी में, वो भी बेंज नहीं कर सकता है। ओनली वो मेडिसिन का है ना डोज कम कर सकते हैं। स्टार्टिंग स्टेज में है तो एलोपैथी का जरूरत नहीं, इससे ठीक हो जाएगा। तर मंडळी तुम्ही ते बघताय, इथे ही ना वेलची आहे, 100 ग्राम इथे 380 रुपयाची आहे। आणि तुम्ही इथे आल्यावर ना असे वेगवेगळे स्पायसेस विकत पण घेऊ शकता। तर मंडळी मी फायनली पोचले आपल्या हॉटेलला, आणि हॉटेल ना एकदम जबरदस्त आहे, मस्त आहे। बाहेरून पण एकदम छान वाटलं आणि आतून पण एकदम मस्त आहे, रूम वगैरे एकदम छान आहे। तर आजचा दिवस आहे ना खूप हेक्टिक वगैरे गेला आहे। आणि आधी तर आम्ही एर्नाकुलमपर्यंत ट्रेननी आलो, आणि त्याच्यानंतर मुन्नारपर्यंतचा प्रवास आहे ना तर आम्ही गाडीने केला। आणि त्याच्यामध्ये आपण आधी लंचला थांबलो, आणि त्याच्यानंतर स्पाइस गार्डन दाखवलं मी तुम्हाला। तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक झाडांची माहिती वगैरे दिली। तर ती माहिती जर तुम्ही ऐकली असेल तर मला कशी वाटली ते नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका। मी तुम्हाला भेटतो एका नवीन व्हिडिओचा, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर।